हॅलो. हॅलो. हां, बोला ना ताई. काय नाही, अनुभव शेअर करायचा होता अहो. हां. तिसऱ्या वेळेला मी फोन लावला आता. हां, दोन वेळा नव्हता आपला उचलला. रात्रीचा असतं ना ताई? आपला खरा नाही वेळ रात्रीचा रात्रीचाच आहे? रात्रीचा नाही रात्रीचाच लावला होता. अच्छा. म्हणजे आताच नाही, पण पाठीमागं असं 2 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी. अच्छा, अच्छा. हां. तेव्हा तर माझं जरासं सगळं बिझी शेड्यूल शेड्यूल होतं. होतं. हां, हां, हां. काय अनुभव आला ताई? कुठून काय बोलताय नाही आणि? जुन्नर, पुणे. अरे वाह! हां, हां. हं, हं, काय हं. अनुभव आला ताई? हे असंच सूनबाईला आहे ना, हां, आमच्या सूनबाईला हां. मुलासाठी म्हणजे मी अक्कलकोटला गेले अच्छा. हां. आणि तिथून आल्यावरती मी तिला म्हणले कर 11 गुरुवारचं हे अच्छा, म्हणजे संकल्प. मूलबाळ होत नव्हतं का ताई? हा मुलासाठी म्हणजे तिला एक मुलगी आहे. अच्छा, अच्छा. ती हां. मुलगी एक मुलगी आहे. ती हां. मुलगी तिसरीला गेली तरी पण हिला म्हणजे 2 वेळा असं राहिलं नाही ना. अच्छा, अच्छा. हां. खराब झाला गर्भ आई 2 वेळा. गं! हा. हां, हां. त्याच्यामुळे मग तिला मी म्हणले कर आणि शेती कामावरती जायला लागायचं ना असं तिला. दर दिवस तिला अध्याय वाचायला बी वेळ नाही ना. हो, मग तिला हो. म्हणलं आपलं गुरुवार दिवशीच एक पारायण करीत जा. हां, हां. आठवड्यातून एक पारायण आणि 11 गुरुवारचा संकल्प केला मग ती होता. पूर्ण पारायण मग करायची तिला का स्वामी चरित्राचं? पूर्ण पूर्ण अच्छा. आणि गुरुवारी. तुम्ही मनानेच सांगितलं का हे? मनानेच. अरे वाह! मनानेच सांगितलं मी. हां. म्हणजे मी पहिली बी सेवेकरी होते स्वामींची. हो पण का? त्यावेळेस मी एकटी असायची. मग हां. असं वाचन-बिचन नाही, फक्त आपलं पाया पडायचं. हां, एवढंच हां. करायचं. मग आणि फोटो कसं होता आहे माझ्या घरात. आपली ताई स्वामींवर श्रद्धा आहे ना, तर हां, हां, हां. आपल्या मनाला येईल, आपल्या मनाने जी हाक दिली, तशी हां, तुम्ही हां, हां. सेवा केली ना, तरी हां, स्वामी हां. ऐकतात. काही कुणाकडनं हां, हां. सेवा घ्यायलाच पाहिजे हां, असं नाही. हां, हां. हां, हां. नाही हे तसं किती नाही. छान कोणीच केलं नाही. तुम्ही आता सेवा मनानेच हां, हां. सांगितलं. हां. मनानेच. आणि हं. मला अक्कलकोटला जाण्याची इच्छा होती हां, आणि हां. माझा तर लय मणका दुखायचा. मग बरं. असं 3 वर्षापूर्वी माझ्या मनाला अशी ती खंतच वाटायला लागली का आता माझं हे राहूनच जातं का नाही ही इच्छा माझी बरं का. हां, हां, आता हां. कुणी भेटतही नाही जायला. आणि हां. ज्यावेळेस लोक जायची त्यावेळेस माझ्या घरी करायला कुणी नसायचं. मग मी जाऊ नाही शकले ना. आई आणि गं! ज्यावेळेस सून-बीन आली त्यावेळेस माझा ते आजार जास्ती वाढला ना. काय वाढलं? मणका-बिणका दुखणं. अरे, आजार अरे! आजार हे मणक्याचं. हां, 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 मग हां. परवास करू नाही ना शकत एवढ्या लांबचा. नाही, नाही. शक्य नाही. बरोबर. हां. तर मग असंच मनाला खंत वाटली. तर हां. लगेच म्हणजे असे मी मंदिरात पाया पडायला चालले. गावामध्ये मी आपली जाते ना. हां, हां, तर हां. तिथं माणसं आमचं भजनी मंडळातल्या माणसांचं बोलणं चाललं होतं. हां, की जायचंय अक्कलकोटला असं तसं. हां. म्हणलं माझं बी नाव घ्या म्हणजे जोडी पाहिजे. म्हणलं आमची जोडी नाही यायची. तर हां. मी येईन एकटी. मग त्याने घेतलं माझं नाव. अच्छा. हां. तर माझं चालू झालं अक्कलकोटला. ताई आवाज ब्रेक होतोय तुमचा. हां काय? हां, मध्येच ब्रेक होतो. रेंज रेंज पुरत नाही ना? हां, 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 हां. येतोय का आता? आता येतोय छान. हां. हां, हां. आणि मग मी लय दिवसापूर्वी असे बोलले होते हां. स्वामींना का बुवा मी 11 प्रत वाटीन स्वामी चरित्राच्या. अरे तर वाह! हां, ती माझी इच्छा होती. मग मी हां, अक्कलकोटला गेले. मग मी त्या 11 प्रत घेतल्या आणि हां. ते येता-येताच गाडीतच वाटल्या बऱ्याचने अरे वाह! सगळ्यांना. हां, आणि घरी पण आणल्या काही. आणि मग हां, सुनेला सांगितलं ते वाचायला. मग हां, ती वाचायला तिने केली सुरुवात. मग तिने ते 11 हां, गुरुवार झाले. हां, आणि पण तरी पण पुढे चालूच ठेवलं आम्ही. ते काही बंद नाही केलं. हां, हां, आणि मी सूनबाईला काय म्हणले, ती एक हां, दिवस वाचित होती बरं का अशी. हां. तर म्हणलं ते चाफ्याचं फुल आहे ना, तिने असं स्वामींच्या फोटोत एकदम पार असा देठ पूर्ण खोसला बरं का. अच्छा. आणि मी हां. तिला म्हणलं इतकं फुल असं खोसल्यावरती तुला ते असं मी म्हणायच्या आत फुल पडलं अहो. अय्या! बघा. मला म्हणायचं होतं तिला का असं थोडा आलाद्री फुल ठेवलं तर ते पडन ना. असं मला तिला म्हणायचं होतं. तुला हां, हां, उजवी देतील स्वामी. हां, असं मला तिला म्हणायचं होतं. तर मी आणि फुल तिने फार लय खोसलं होतं अहो. असं हां, भिंतीच्या फुटूच्या मध्ये. हां, तर हां, हां, पूर्ण असं खोसलं होतं. तर मला ते फूट मी बघितलं आणि हं. म्हणलं एवढं फुल खोसल्यावरती ते तुला कसं काय? तसं माझ्या तोंडातला शब्दच नाही होऊन दिला अहो. लगेच अय्या! फुल पडलं. हां. बघा. बोलूनच नाही दिलं मला. आणि कमाल मग आहे. ते चालूच ठेवलं आम्ही. हां, आणि 14व्या गुरुवारी मग ती आणि ते दवाखान्यात बी जायची बरं का. हां, हां. जाता जाता तिकडे केंद्र लागायची ना. हां, हां, हां. आळ्या फाट्याला जायचे ना दवाखान्यात.
अच्छा, अच्छा. हां, हां. तर तिथं ते केंद्र आहेत. हां. मग ती जायची केंद्रामध्ये प्रत्येक वेळेस जाताना गेली का ती जायची दर्शनाला. मी तिला हां, म्हणायची हां. इकडून जातानीच जा, हां. इकडून येताना नको जाऊ, पण इकडून जातानीच जा. मग ती जायचीच. हां, 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 हां. मग एकदा असा प्रगट दिन आला 14व्या गुरुवारी. हां. मग मी तिच्याकडे लाडू बिडू करून दिलं डाळीचं हां. आणि गेली ती. आणि हां. त्याच्यावरती तिची पाळीच नाही आली. 14 गुरुवारातच तिला फरक. ओह! हां. अरे वाह! मग दवाखाना बी चालू होता, पण हां. आणि यश सेवा आलं. पण चालू होती. हां. आणि मग पुढं मग तिला परत डॉक्टरने सांगितलं का त्या बाळाच्या मांडीलाच प्रॉब्लेम आहे, त्याला उभंच नाही राहता यायचं. हां, मग त्या हां. पुण्याला इकडं तिकडं त्या ट्रीटमेंट ते हे केलं बा, अगं बाई! चेकअप बिकअप. हां. हां. पण काय नाही मग डिलिव्हरीच्या वेळेस आहे ना, हां. माझा सारखा स्वामींचा धावा चालू बरं का. बरं. हां. त्या सिस्टर आहेत ना, ते हां. डिलिव्हरी झाल्यावरती तिला म्हणल्या, "अरे हां. आजीचं सारखं स्वामींचं नाव चालू होतं." हां. सारखं प्रत्येक तिला असं हे तारक तीर्थाचं पाणी मी नेलं होतं बरोबर. हां. प्रत्येक कळ्याला ते पाणी तोंडात नेऊन द्यायची एक असं डोस. ओह! आणि सारखं स्वामींचं नाव सारखं. हां. तर मुलगाच झाला मग. मुलासाठीच म्हणजे बघा. हे केलं होतं ना. अय्या! हां, हां. हां. आणि किती मग झाला कमाल हो ताई. मुलगा. हां आणि पूर्ण 108 पारायण झाली बरं का. मग आम्ही बंदच नाही केलं ते सेवा. बापरे! पूर्ण म्हणजे पार दुसऱ्या दिवशी आता जे जायचंय ना. आपण जे कबूल करतो ना ताई ते केलं हां, पाहिजे हां. मात्र. नाही आम्ही 11च गुरुवारचा संकल्प केला होता. हां, हां. पण मी पुढे ते चालूच ठेवलं म्हणजे खंड नाही पडून दिला. हां. डिलिव्हरी होतपर्यंत. तर ते 108 झाली. अरे वाह! आणि ज्ञानेश्वरीची 3 पारायणं झाली तिची ते गरोदर असताना आमच्या इथं असा सप्ताह होता ना. हां, हां, मग हां, हां. त्याच्यात बी तिने भाग घेतला आणि घरी बी चालू ठेवलं. तर उद्या हो. डिलिव्हरीला जायचंय तर आजच ज्ञानेश्वरीचं पण पूर्ण केलं. हां, आणि म्हणजे काय तारीख बिरीख दिलेली नव्हती काही. हां. पण बा म्हणजे नैसर्गिकच दुसऱ्या दिवशी दुखायलाच लागलं ते. वाह! हां, मग हां. सिझर नाही न काही नाही न काही नाही. नाही, नाही. शेजारी नाही. किती छान, असं किती नॉर्मलच झाली. छान हां, ताई. हां, हां. किती हां, हां. सुंदर. हां म्हणजे आणि मग मुलगाच झाला. तर हां. आता 2 वर्षाचा झालाय तो. मग तर एवढ्या मला उशिरानं उशीर केला ताई? अहो ताई मी केलं होतं प्रयत्न. तुम्ही फोनच नव्हता उचलला. हां, अरे मी मस्त बापरे! प्रयत्न केले होते. पण हां. तुम्ही नाही उचलला. मग आता काय करता मग परत वेळ नसतो भेटत. हां, आणि आता आज हां. मी परत म्हणलं प्रयत्न करून बघावा. माझं पण अनुभव ऐकणं चालूच असतं. मी काय शेतात-बितात नाही जात. अच्छा, चालूच अच्छा. असते. हां. हां, हां. पण आता काय करता. आणि मग बरोबर. तिचं तर 14वा अध्याय पण चालू होता बरं का त्यावेळेस. हो का? 14वा अध्याय गुरुचरित्राचा हां. वाचायची ती. वाह, वाह, आणि वाह! आम्ही शेतीत काम असल्यामुळे मी काय जात नाही कधी. पण एक हां. दिवस तिला मी म्हणलं मी येते तुला जोडीदार चल. ऊस हां, होता असा हां. 2-3 महिन्याचा ऊस होता. आणि हां. म्हणलं त्याच्यातलं गवत काढायचे तर म्हणलं मी येते. मी कधीच नाही जात पण. हां, कशी हां. काय मला हे आली काय मग सुचलं आणि गेले मी. हां. तर भलं मोठं आवलं मोठं हे होतं. बापरे! सर्प होता बरं का. अगं बाई! आणि मी अशी पुढं गेले गवत काढताना ती मागं होती. हां. आणि भलं मोठं होतं. त्याच्यावरती असं ₹1 असं टिपकं बापरे! होतं भलं. आई लय गं! मोठं होतं. असं ताटा एवढं त्याचं तवा नाही का आपला पळपट असतो ना, हां, हां, हां. एवढं त्याचं हेच होतं गोल बसलेलं ते बापरे! होतं तिथं. आणि मी त्या सरीने पुढे गेले आणि ती हां, होती मागं. हां, मनी नाही दिली पण मी आपली गेले नाही म्हणून पार कधीच नाही जात आणि त्या दिवशी गेले मी. हां, आणि मला माहिती नव्हतं स्वामींचं म्हणजे असं सर्पचं हे असते. हां. आपल्याला काहीतरी दाखवायचं असल्यावर हे माहिती नव्हतं मला बरं का अच्छा, काही. अच्छा. हां, म्हणजे हां, हां. संबंध आहे का काही त्यांचा नाही आता असं. हां, हां, हां. माहिती नव्हतं. आणि बाई ती आली आरडत पळत आम्ही. तिने धरलं मला. म्हणलं काय झालं? म्हणते त्या तिथं साप लय मोठा. मग मी आई गेले गं! मागं बघितलं. तर हां, मी बघितलं पण मी तिला सांगितलंच नाही हाय म्हणून बरं का. हां, हां, तिला हां. म्हणलं नाही अगं बाई म्हणलं मला तर नाही दिसत. हां, हां. म्हणलं कशाला हिला घाबरवायचं ना. हो, हो. दिवस बी गेलेले होते तिला. आणि बरोबर, मग बरोबर. घाबरवल्यावरती आणखीनच हे होईल ना. हां. म्हणलं मला दिसतच नाही जसं काय काहीच कळत नाही असं केलं आपलं हां, हां, येड्यासारखं. हां, हां, हां. आणि आले घरी म्हणलं चाल जाऊ दे मरू दे म्हणलं आता राहू दे ते काढायचंच राहू दे. हां, आणि घरी आले मग आमच्या तिथं सप्ताह बसलेला होता. हां. तिला म्हणलं जा कीर्तनाला जा म्हणजे आणखीन तिचं मन असं किती छान भीतीत हो नाही ना ताई राहायचं. तुम्ही. किती त्या हां. सुनेची काळजी घेता. हां. हां, आणि मग मी गेले इथं गावात म्हणजे तिला बी घेऊन गेले. हां. आमच्या इथं हनुमंताचं मंदिर आहे ना ते बी चांगलं आहे ना. हां, मग हां, तिथं हां. पाया पडायला तिला घेऊन गेले. हां, आणि मग मग शेजारच्या गावामध्ये सप्ताह होता कीर्तन होती. हां, मुलाला म्हणलं जा तिला घेऊन. हां, मग गेला तो घेऊन. मग हां, तिला तिथं मग तिचं जरासं मन हे होईल ना म्हणलं. हां, हां, मग जाऊ दे म्हणलं मग काय नाही मग. हां. मग तिथून नंतर मला माहिती झालं का स्वामींना म्हणजे आपल्याला भेट द्यायची असली तर
अशा बी रूपात देऊ हो शकतात. हो अशा पण रूपात नाही देतात. तर बाई तिचा ताई त्याला हात लागला होता. ते अय्या हल्लच नाही जागचं. सर्प बघा. म्हणजे आता तिचा पार हात तिने असं लगेच जा टाकलं. हातामध्ये बापरे! सॉक्स होतं तिच्या. हं. मग तिनं पण म्हणजे ते हललं नसतं का? ते हो. हललंच नाही जागचं. जागीच तसंच राहिलं असं जसं काय बापरे! त्या गुरुचरित्राचं पण हे असणार बरं का त्या हो 14व्या हो अध्यायाचा हो हो परिणाम आहे ना. हो हो मग ते नाही हललं जागचं. आणि मग मी बोलले देवाला का म्हणलं मी 11 किलो शिरणी वाटेन. पंढरी आता आमच्या इथं आता आहे. पण हं. मी त्यावेळेसच म्हणजे हनुमंताच्या मंदिरात बोलले का हां, पंढरी असली का मी हां, 11 किलो गुळ वाटीन हां, तिच्यासाठी. तर हां, आमच्या इथं 2 वर्षापूर्वी देवीची पंढरी झाली. मी तवा बी वाटला हां. आणि आता परत म्हणलं आता परत वाटीन. जाऊ दे म्हणलं आपल्या सुनेपेक्षा काय आपल्याला गुळ अप्रू केले नाही का. हो, मग खरंय. परत वाटेन म्हणलं आता. आता परत आमच्या इथं पंढरी 15 दिवसांनी. म्हणलं पंढरी त्यावेळेस म्हणजे? परत वाटेन. पंढरी म्हणजे हे सप्ताह चालू झाला ना त्याला पंढरी आपला. म्हणतात का? नाही नाही त्याचं आहे ना 25वं वर्ष असलं का हां, मग त्यावेळेस एक पंढरी का 12 वर्षाचं एक तप असतं. त्याला पंढरी हा म्हणतात. 12 वर्ष झालं का एक तप होतं ना हां, हां, त्यावेळेस हां. करायची असती बरं का. हां, पण हां, हां. त्यावेळेस नाही केली का नंतर 25 वर्षांनी करायची असती. आणि बरं. परत त्यावेळेस हा असं असतं तर आता आमचं हां. 50वं वर्ष आहे ना बापरे, बापरे! हा गावामध्ये. वाह, वाह! त्याच्यामुळे त्याला तो का त्यावेळेस असं 50 किंवा 12, 25 अशी वर्ष झाली का हां, एक तपपूर्ती असं हां, हां. 12 वर्षात हां, 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 असं हां. असतं त्याला. हा तसं मग ती पंढरी आहे त्याची असती. हां, ते हां. सुवर्ण महोत्सव असं असतं ना हां, हां, हां. त्याला म्हणतात. मग ते त्यावेळेस खूप म्हणलं छान मग आता ताई. परत मी हा शेअर परत करते. पण हा तुमच्यासारखी सासू सगळ्यांना मिळू देत. हा हा किती सून आहेत आणि तुम्हाला? 2 आहेत. आणि मग ही 2 छोटी सुना. का मोठी? नाही ही मोठी आहे दुसरी छोटी आहे. तिला बी मुलगी झाली. तिचं बी तिचं असं हे झालं डिलिव्हरी होती तिची बी पुण्याला असती ती. हां, हां. आणि तिचं सकाळपासून पोट दुखत होतं बरं का. हां, ती हां. दवाखान्यातच होती. तर हां. वहिनीच बाई पार आता संध्याकाळच्या मग त्यांनी सांगितलं होतं 6 हं, वाजेपर्यंत होईन तर होईनच. हं, संध्याकाळच्या 11 वाजल्या आणि हं, मुलाचा फोन आला का तिला घेतले आता आतमध्ये. हं, मग बारक्या सुनेला उठवलं. मी हं. बी नातंय बी आम्ही सगळ्यांनी मग स्वामींचा जप चालू केला बरं का. हां, हां, हां. आणि अर्ध्या तासात फोन आला झाली म्हणून डिलिव्हरी. अरे वाह! हा ती करते का तिच्यासाठी स्वामींची सेवा? ती नाही करीत नाही ती. सांगा तिला पण आपण करायला. म्हणलं ना आपण जर म्हणलं कर हे तर हं. करीत ती तेवढ्या पुरतं पण म्हणजे एवढं नाही. बरं आहे. कारण की मुलगाच नाही ना आमचा. तोच हां. नाही त्याला नाही असं हे मानित हं. नाही तो. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. तो नाही मानित म्हणले मग आता ती नाही काय एवढं नाही मानित. येतील ते पण पण स्वामी सेवेत. स्वामी सेवेत नाही येऊ द्या पण ते बी कसे आहेत हं. म्हणजे असं गरिबाला जाणणार आहे तो बी. अच्छा. नास्तिक आहे. हां, तो खातो बी तो. पीत हां. नाही फक्त खातो. बाकी सुपारीचं खांडही नाही कोणी खात आमच्या घरात. अरे वाह, वाह, तसं वाह! काहीच नाही. मिस्टर नाही सगळे आम्ही म्हणजे नाही काही याच्यात हरकत नाही. पण हा त्याच्याकडे ते नीतिमत्ता शाबूत आहे ना ताई हा हा त्याची. तो हा हा गरिबांना मदत नीतिमत्ता. करतो हे हा फार हा हा महत्वाचं आहे. हा तोय बी मग असंच नाही का ती कालच्या एका ताईने सांगितलं होतं मी कालच ऐकला तो हं, अनुभव. हं. त्यांच्या मिस्टरांनी नाही का ते खेळणं घेतलं होतं हां. गरिबासाठी. हो, तसं हो. यांनी बी मग एक मुलगी होती अशी आणि हं. गुलाबाची फुलं विकत होती अशी नाही का हां, हां. पुण्यात असं याच्यात गाड्या बिड्या उभ्या राहिल्या होत्या रे याच्यात ते मुलं हां, लहान लहान मुलं. तर गुलाबाचा गुच्छ घेतला होता. हां. यांनी मग त्या पोरीकडून म्हणलं कशाला रे जाऊ दे गरीबी आहे अगं जाऊ दे अगदी म्हणलं आता. बरोबर आहे. हा जो कष्ट असं करून खातोय ना ताई, हा हा तर हा हा त्याच्याकडनं 2 वस्तू जास्त घ्याव्या. आपण कोणाला हा हा फुकट भीक नाही हा हा देऊ. हा हा मग त्यांचा माझं असंच पण विचार तेच आहे. तत्व आहे. हा सिग्नलवर किती लोकं भीक मागणारे असतात. हा मी हा बिलकुल देत नाही. मग तोही नाही संध्याकाळी देत आहो. वगैरे जाते. मला वाटत द्यावा बरं का मी पण असते ना गाडीत हां. तिथंच मी म्हणते अरे दे ते छक्क बिक्क असतात ना मला वाटतं द्यावा नाही बरं का त्यांना कुठून द्यावं ताई, कारण पण त्यांना ते दुसरं इन्कमचं साधन नाही हो ताई. हा हा हं. नाही देत कोणालाच आता नाही तरी देत टाका बंद गव्हर्नमेंट करीत. थोडं जागृत झालंय हा त्यांच्यासाठी. हा त्यांना हा पण जॉब वगैरे देत आहेत. पण हा हा पूर्वीच्या त्या लोकांची फार वाईट अवस्था हा होती. हा हां, तसं हां. आहो बाई मी हं, तुम्हाला सांगते मला स्वामींनी असा दृष्टांत दिला ना हं, की मी झोपले बरं का माझं लय तसं लय अनुभव आहे सांगण्यासारखं पण आता थोडक्यातच सांगते. हं. आणि असं मला आमचं घर जरा याचं आहे ना कौलारू घर आहे ना. हां, हां. तर असं पाऊस बिऊस यायला लागला का भीती वाटते ना ते वाजायला बिजायला लागलं का ते आभाळ वाजायला लागलं का मला भीती वाटते ना.
हा हा. तशी मी जशी काय खाटवरती झोपले आणि माझ्या पाठीमागून स्वामी झोपलेत बरं का पूर्ण. अच्छा. हा. एखादा आजोबा बिजोबा कसे आपले हो झोपतात हो हो. असे पूर्ण पाठीमागून त्याने असं माझ्या पाठीवर हात बीत देऊन झोपले. हा, आणि आवाज येतोय पावसाचा लय बाहेर तर मी हा. म्हणते मी बोललेच नाही काय पण तेच मला म्हणतात या आवाज येतोय ना पण हा. तू जाऊच नको. तू बाहेर ओ. जाऊ नको असे मला म्हणतात तू ना बाहेर जाऊच नको हा. असेच थांब. बाहेर हा. जाऊच नको मग आता याचा अर्थ मी काय द्यायचा काय समजा नाही ना मला. कधी? त्याला 1.5 वर्ष झालं. हा, मग तेव्हा जाऊ नको बोलले ना. हा म्हणजे हा पाऊस हा पडत होता, तुम्ही घाबरत होते तर जाऊ नको असं बोलले ना. हा हा हा. पाऊस हा. पडतच नव्हता बाहेर म्हणजे मला एक तसं वाटलं. म्हणजे अच्छा अच्छा. स्वप्न तसं पडलं वाजात आहे जसं काय अच्छा, हे असं. स्वप्न पडलं ना. हा 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 हा. हा. मग आता तसं त्या स्वप्न गोष्टीला पडलं. 1.5 वर्ष झालं ताई. हा हा हा. हा. तर काय मला मग तर तेच ना. कळलंच नाही काही. नाही नाही, ते नको, आता ते झाली गोष्ट, त्याचं काही नाही. हा. हं. मी हा शेअर हा. करते ताई. हा हा. हा, चालेल श्री चालेल. स्वामी समर्थ हा ताई. हा. श्री स्वामी समर्थ.